चाकणनंतर आता रायगडमध्ये एमआयडीसीचा मुद्दा तापलाय। खालापूर तालुक्यात मोठमोठ्या कंपन्या आणि उद्योग उभे राहत असताना स्थानिक भूमिपुत्रांना मात्र रोजगारासाठी वणवण करावी लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केलाय। पोलिसांचं संरक्षण न घेता गजानन चौकात या रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेलं आव्हान स्वीकारून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर फलटण शहरातील गजानन चौक ते रामराजेंच्या निवासस्थानाबाहेर बुलेटवरून फेरफटका मारला। शिवसेना पक्षचिन्हासंदर्भातील कालची सुनावणी संपली। ॲडव्होकेट देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपलाय। कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर देवदत्त कामत यांनी ही चिन्ह गोठवण्याची मागणी केली। शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवा असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली। याच्या आधी ते चिन्ह मिळावं, नाव मिळावं यासाठी भांडत होते, आता चिन्ह गोठवावं असं बोलतात। याचा अर्थ त्यांना ते मिळत नाही, चिन्ह आम्हाला मिळेल अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली। मराठी ही आलीच पाहिजे। 20 ते 25 वर्षांपेक्षा जास्त दिवस इथे राहून मराठी येत नसेल तर शासनानं कारवाई केली पाहिजे असं मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले। अहिल्यानगरमध्ये पुन्हा विखे आणि लंकेंमध्ये शाब्दिक वाद रंगलाय। खासदार निलेश लंकेंवर धुरंधर 3 पिक्चर निघू शकतो असा मिश्किल टोला सुजय विखेंनी लगावलाय। उबाठानं न्यायालयात शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेनं सोशल मीडियावर एक बोचरं व्यंगचित्र प्रसिद्ध करत उबाठावर सणसणीत प्रहार केला आहे। धाराशिवच्या भूममध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। जीपमधून मिरवणूक काढत जेसीबीच्या माध्यमातून रवींद्र चव्हाणांवर फुलं उधळण्यात आली। आदित्य ठाकरेंनी हिंजवडीला भेट देत आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेत वंदे मातरमच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला। काँग्रेसकडून वंदे मातरमचा अवमान केल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। धाराशिवमधील कळप नगर परिषदेचे उबाठाचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक भाजपात प्रवेश करणारे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली। धाराशिवमधील कळप नगर परिषदेतील 10 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला। उबाठाचे 9 तर काँग्रेसच्या 1 नगरसेवकानं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश केला। उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला। कोर्टाच्या निकालानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, पश्चाताप होण्यापूर्वीच अंधारात उद्धव ठाकरेंचे पाय धरा असं म्हणत शिवसेनेला डिवचलंय। मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावं यासाठी राजेंद्र दाते उपोषण करताय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून राजेंद्र दाते यांच्यासोबत चर्चा केली। वैभव नाईक हे ठाकरेंची साथ सोडून 2024च्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदारकीची निवडणूक लढवतील असा दावा आमदार निलेश राणे यांनी केला आहे। सिंधुदुर्गात पुन्हा राणे विरुद्ध नाईक असा शाब्दिक संघर्ष सुरू झालाय। वैभव नाईक 2024ला शिंदेंकडून निवडणूक लढवणार होते असा गौप्यस्फोट आमदार निलेश राणे यांनी केला। त्यावर शिंदे मला अनेकदा बोलवत होते, परंतु मला गद्दारी करून आमदारकी नको होती असं प्रत्युत्तर वैभव नाईकांनी दिलंय। विविध कामांच्या विषयावरून सांगली महापालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा वादळी ठरली आहे। सभेत काँग्रेसकडून सत्ताधारी आणि प्रशासनावर टक्केवारीचा आरोप केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने सामने आले।